नमस्कार मित्रमंडळी, आज आपण जाणार आहोत ते ठिकाण खूपच खास आहे आणि ते म्हणजे श्री सप्तेश्वर मंदिर। हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असून मुंबई गोवा महामार्गापासून 3.2 किलोमीटर आत आहे। हा 3.2 किलोमीटरचा रस्ता हा अरुंद स्वरूपाचा असून थोडा कच्चा थोडा पक्का असा आहे। शक्यतो टू व्हीलर घेऊन आलेले चांगले। ठिकठिकाणी मंदिराच्या नावाचे बोर्ड लागले आहेत, त्यामुळे रस्ता चुकायची भीती नाही। तरी पण कोकणात फिरताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे मोबाईलला ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवणे आणि कॅश रोख स्वरूपात जवळ ठेवणे। मंदिराच्या परिसरात एक विलक्षण शांतता असल्याने पाण्याचा झुळझुळ आवाज तर पक्ष्यांचा किलबिलाट सहजपणे कानी पडतो। मंदिराच्या अगदी सुरुवातीलाच पाण्याचा छोटासा प्रवाह आहे। नवीन मंदिरात पाय धुण्यासाठी सेपरेट व्यवस्था केलेली असते, परंतु या जुन्या मंदिरांचं हेच वैशिष्ट्य आहे की यांची ठिकाणेच अशा जागी असतात की तिथे वेगळी स्वतंत्र अशी व्यवस्था करण्याची गरजच पडत नाही। सप्तेश्वर शिवमंदिर हे पश्चिमाभिमुख आहे। ऐसपैस सभामंडपातील नंदी आणि गाभाऱ्याच्या दरवाजावर सुंदर अशी गणपतीची मूर्ती असे याचे स्वरूप आहे। मंदिरात बाहेरच्या हॉलमध्ये 2 लहान पिंडी, एक दगडी तर दुसरी पितळी आणि दोन्ही पिंडींना नागराजाचे वेटोळे दिसून येतात। तसेच एका कमानीत गणपती व दुसऱ्या कमानीत श्री गजानन महाराजांचा फोटो आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। गाभाऱ्यातील नीरव शांतता प्रदान करणारे हे शिवलिंग आपणास आत्मतल्लीन होण्यास भाग पाडते। मुख्य मंदिराला लागूनच हे वैजनाथाचे लहान मंदिर आहे। या मंदिराची बांधणी वाकाटक राजांनी शिलाहार राजवटीत इसवी सन 12व्या शतकात केली आहे। कोल्हापूरची अंबाबाई व संगमेश्वरचे काळभैरव या मंदिराला समकालीन असे हे मंदिर असून ही वास्तू म्हणजे कोकणाचा एक ऐतिहासिक ठेवाच आहे। चला तर आता या मंदिराचं प्रमुख आकर्षण असलेल्या या कुंडाकडे जाऊ। चिऱ्याच्या दगडातील हे बांधकाम नजर खिळवून ठेवते। डोंगरावरून अलकनंदा नदीचा उगम आणि त्याचे खाली येणारे पाणी 7 प्रवाहात विभागून ते एका मोठ्या कुंडात सोडले जाते आणि या 7 प्रवाहांचा स्वामी म्हणजे श्री सप्तेश्वर। स्वच्छ आणि निव्वळशंख पाणी आणि येथील रमणीय नैसर्गिक वातावरण बघून आपण नक्कीच मंत्रमुग्ध होतो। या कुंडाचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करा। आपणामुळे येथे कोणत्याही प्रकारची घाण होणार नाही याची काळजी घ्या। तर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघण्यासाठी कोकणातील दडलेला हा खजिना अवश्य बघा। हर हर महादेव।